माकपच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न। आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर विधानसभा निवडणुकीत माकपचा विजय करा, कॉम्रेड आडम मास्तर। सबका साथ सबका विकासची घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी सत्ता काबीज केली आणि जवळजवळ 40च्या वर योजना जाहीर केल्यात। त्या योजनांचा कितपत लाभ जनतेला मिळाला हा संशोधनाचा भाग आहे। खोटी आश्वासने देऊन खोटी स्वप्ने विकणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय करा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी माकपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करा, असे लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी संबोधित केले। माकपचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मंचावर कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, माजी नगरसेविका कामिनीताई आडम, युसुफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, श्वेता देशमुख, कुरमय्या मेहत्रे, रंगप्पा मरेड्डी, मोहम्मद हडीप सातखेड, शंकर मेहत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती। कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले। ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले। या मेळाव्यात माकपचे जिल्हा समिती सदस्य, शाखा सचिव आणि शाखा सदस्य उपस्थित होते। पंचवीस कोटी लोकांना लागले नंबर आणला म्हणून सांगताय, मग मला सांगा 100 कोटी घेतल्याचं फक्त 200 रुपये आहे। दरवर्षाला 5 लाख मुलं मरतात, दरोदर 4 लाख महिला मरतात। कधी घरी घरी जाऊन सांगणार कोण? आपल्या पक्षाने निर्णय घेतलेले महाराष्ट्रामध्ये काही करा, महाविकास आघाडीचं कोणत्याही परिस्थितीमध्ये 48 जागा निवडून द्यायला पाहिजे असं आपल्या पक्षाचं म्हणणं आहे। महाविकास मग काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का सेनेचा आहे? जीवन ज्योती 6.5 कोटी सदस्य, अटल पेन्शन योजना 5.25 कोटी,